अशोक शिंदेच्या पलीकडे कोण आहेत दिसत नाहीत. अनंत मोरे यांचं आज मला वाटतं सुट्टी घेतली विशेष त्यांनी. रविवार त्यांना सुट्टी नसतेच. सरकारी अगदी कार्यरत आहेत ते आणि त्यांचंही स्वागत आपण करूयात. नक्कीच सगळ्यांचं अंकित स्वागत करूया. परंतु मॅच सुरू होते जिथे आबी 11 जे हनुमान अक्कलवाडी आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक मोपाडा एक रपॅन्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला अष्टविनायक मोपाडा संघ चांगल्या टचमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं मागचाच आठवडा कराड्याच्या क्रीडांगणावरती क्लासअपच्या मैदानावरती कराड्याची स्पर्धा ती गाजवली गेली आणि चांगला खेळ साकारत ते नंबर पटकावलं होतं. परंतु पाहूया अक्कलवाडी संघ सुद्धा अगदी बॅलन्स संघ आहेत दोन्ही. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवात कशी होईल, कारण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो अष्टविनायक मोपाडा टीमकडून गोलंदाज मार्केट एंड कडून मारा करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. आकाश तेलंगे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. P1चं पहिलं षटक आहे. रितेश स्ट्रायकरवरती नॉन स्ट्रायकरवरती प्रथम पवार आणि पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करण्यासाठी आकाश तेलंगेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल बुंद्यात टाकलाय आणि पहिल्याच बॉल वरती रितेशला शांत ठेवलंय का आम्ही त्या क्रीडांगणावरती चांगला खेळ राहिला डे नाईटच्या शृंखलेमध्ये आणि त्यानंतर एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला अष्टविनायक क्रिकेट टीम मोपाडाला. परंतु आता हे सुद्धा सांगावं लागेल अक्कलवाडीला की आम्ही सुद्धा अगदी युवा आहेत, युवांमध्ये सुद्धा टॅलेंट भरलेलं असतो. परंतु रितेशला थांबवलं गेलं. आकाश तेलंगेकडे सुद्धा गुड एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याची किमया वेगवेगळ्या माइंडनुसार गोलंदाजी करण्याची किमया हा करत आलाय आणि त्याचा बॉल नेक्स्ट बॉल. हा चेंडू डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. अति घाई संकटात नाही आम्ही नेहमी उल्लेख करतो, परंतु रितेशवरती विश्वास टाकला आणि नंतर रितेशने स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला. ज्या वेळेस सेल्फ कॉन्फिडन्स चेतन भोई दाखवतो ना त्यावेळेस स्वतःला कॉन्फिडन्स सिद्ध करावं लागतं. परंतु कॉन्फिडन्स दाखवलं रितेशला ठेवलं शांत आकाश तेलंगे या गोलंदाजानं. रितेश सुर्वे आपल्यासाठी जे पारितोषिक लावलेलं होतं ते जमा झाले. चिराग भोईर यांच्याकडे आपण ते घेऊन जायचंय. नक्कीच पारितोषिक लावले होते ते जमा झालेले आहेत. हा चेंडू गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करते क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. रितेश बॉलला 3 चेंडूंचा खेळ संपला. 1 धाव फलकावरती. सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. मैत्री ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये अर्थात नवीन वर्षाची सुरुवात अगदी धडाकेबाज करत असताना या आल्या आंबिवलीकर सौरभ कुमार यासाठी पर जेलसाठी सौरभ कुंभार पर जेलला 200चा कॅश प्राइज असेल सनी शिंदे यांच्याकडून. नक्कीच बघा आकाश तेलंगे मी उल्लेख केला अंकित की आकाश तेलंगे असं आहे की त्याच्याकडे गुड एक्सपिरियन्स आहे. अगदी मुरलेला गोलंदाज आहे आणि ती गोलंदाजी पेश करत असताना त्यांनी सुद्धा डावपेच ओळखलेले. आधी सुद्धा मॅच झालेत एका विरोधात, अक्कलवाडी असेल अष्टविनायक मोपाडा असेल. अशा परिस्थितीमध्ये दोघांना डावपेच माहिती आहेत, कोणता स्ट्रोक सिलेक्शन याचा आहे, कोणत्या दिशेने चेंडू फेकले पाहिजेत, अशा प्रकारचे सगळं. आणि महत्त्वाचा म्हणजे डावकुरे हाताचा गोलंदाज नेहमी उजव्या फलीच्या फलंदाजांना हा डोकीदुखी ठरत असतो आणि ती डोकीदुखी ठरते आता अक्कलवाडी संघासाठी. आबी 11 या नावानं खेळ करतो अक्कलवाडी संघ, जे वासुदेव जाधव आहेत ज्यांनी या संघाला पुरस्कृत केला अक्कलवाडीला. परंतु आज अष्टविनायकाचा आशीर्वाद घेऊन अष्टविनायक संघ मैदानावरती चांगला खेळ करत असताना आकाश तेलंगे या गोलंदाजाला पाहतो. 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. तसं बघायला गेलं तर प्रथम पवारकडे ती गुणवत्ता आहे. जर का खेळपट्टीवरती थांबला तर कोणत्याही षटकात आक्रमण होईल. या षटकातील हा शेवटचा चेंडू बाकी असेल तो आकाश या गोलंदाजाकडून. शेवटचा बॉल P1चं पहिलं षटक. या बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये भन्नाट वेगाची गोलंदाजी पाहायला मिळाली, नैसर्गिक गोलंदाजी पाहायला मिळाली आकाश तेलंगेची. आवडली असेल अष्टविनायक क्रिकेट टीम तर टाळ्या उद्या या गोलंदाजासाठी, कारण पहिल्या गोलंदाज पावरप्लेचं षटक आणि हे दोन्ही खेळाडू घातक आहेत. अक्कलवाडी संघाचा प्रथम असेल रितेश असेल ज्यांनी या डावाला नेहमीच पुढे नेला अक्कलवाडी संघाला. परंतु या गावाला अगदी अष्टविनायक क्रिकेट टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना शांत ठेवलं. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि फक्त एक नाजूक स्थिती धाव लागले. ती धाव फलकावरती बिनबाद 1 धाव. या दरम्यान अक्षय गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबरीने आशिष जाधव यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण यावं. त्याचबरोबरीने धनंजय शिंदे यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. खरोखर आकाशचं कौतुक झालं पाहिजे. आकाशनं कौतुकास्पद कामगिरी सादर केली. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकात केवळ 1 धाव त्यानं खर्च केली. पण जमेची बाब असेल की सलामीची जोडी शाबूत आहे. एकही विकेट या टीमनं गमावलेली नाहीये आणि असे बरेच चढ उतार या अक्कलवाडी संघाने सुद्धा पाहिलेत. कारण आपण बघतोय, आपण नेहमी म्हणतो ना, सिर सलामत तो पगडी 50. तुम्ही जर का स्वतःला वेल दिलात, विकेटवरती थांबलात
तर खऱ्या अर्थानं आपण बघतोय की धावा कधी येतील आणि तसा प्रयत्न इथून पुढे करावा लागेल, पण मोपाडा संघानं आपले इरादे आता स्पष्ट केलेत. नक्कीच इरादे स्पष्ट केलेत. काल आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थानं जाताडे टीमची नारपोलीच्या क्रीडांगणावरती 2 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि तदनंतर 2 ओव्हरमध्ये तब्बल 47 धावा कुठल्या होत्या. याचंच नाव क्रिकेट आहे. व्हाईट बॉल होते मैदानाच्या आतमध्ये, याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काही घडू शकतं मॅच मध्ये. बारी बारी सबकी बारी. पहिले खऱ्या अर्थानं गाजवण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले त्या अष्टविनायक मोपाडा टीमचे, परंतु आता खडतर प्रवास आहे अक्कलवाडी टीमचा. इथून पुढे आता कंबर कसण्याची वेळ आली आहे. हा व्हाईटची अतिरिक्त धाव जोडली जाते. चेतन भोईर साथी स्कोरर नडालवरून बिलॉंग करतात, आज या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. 2 धावा सांगतात, धावफलकावरती लागतात. हा चेंडू अगदी पुलर लेनचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. एकच धावे चेंडूवरती केली जाते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता परंतु नाकारला प्रथम पवारनं आणि 1 धाव्या चेंडूवरती मिळाल्यानंतर 1 सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते बिनबाद 3 या धाबा संख्येवरती. जमेची जरी बाजू असली तरी आता या बाजू भक्कम करण्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागेल, अन्यथा या मॅच मध्ये कदाचित अष्टविनायक मोपाडा संघ वरचढ ठरू शकतो, कारण धावा आहेत त्या धावफलकावरती फक्त 3. राहुल 24 चेंडूचं एक सत्र 40-42 धावा फायटिंग टोटल राहिल्यात या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अद्यापर्यंत, आणि तसा प्रयत्न जर का झाला ना तर मॅचही बनवता येईल. नक्कीच मॅच बनवता येईल, परंतु अष्टविनायक टीमचे गोलंदाज आपण अंकित पाहतो ना, ते प्रत्येक हा बुंद्यात चेंडू टाकला जातो. स्टॅटिक लाईन आणि लेन जास्तीत जास्त यॉर्कर चेंडूंचा मारा आणि त्यामध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं जाते फलंदाजांना. कोणतीही जोखीम उचलण्यामध्ये तयार नाही प्रथम पवार आणि रितेश मोरे, कारण त्याला माहिती आहे यॉर्कर चेंडूवरती चुकी केली, जर विकेट गेली तर कदाचित आपल्या पुढच्या खेळाडूवरती प्रेशर येऊ शकतं. आणि ते ओळखल्यानंतर गोलंदाज सेकंडवर आलेला गोलंदाज राज सोनावणे जो सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, तो अष्टविनायक मोपाडा टीमसाठी शॉट थर्डमॅन मधून गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. प्रथम पवार या बॅट मधून येतोय बऱ्याचशा बेलानंतर चौकार. तर लाखो तलवारींचं युद्ध वाघ नख्यांवरती जिंकता येऊ शकतं, आणि इथे विचार माइंड सेटनं बॅटिंग करावी लागेल, पण इथे छेडछाडी झाली आणि प्रथम पवार महत्वाची विकेट गमावली जाते ती अकोलवाडी टीम कडून. हा पहिला धक्का आहे अकोलवाडी टीमला. खूप चांगली गोलंदाजी, फुलटॉस वरती एक जरूर चौकार आला, पण इथे अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. सुरुवातीपासून स्ट्रगल करत होते फलंदाज. सुरुवातीला जे निर्धाव चेंडू आले तिथूनच कुठेतरी मी तर म्हणेन या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती टाकला अकोलवाडी टीमला, आणि हा पहिला मोठा धक्का आहे तो अकोलवाडी टीमसाठी. खरं तर राहुल आपण उल्लेख करतोय या संपूर्ण स्पर्धेत 35-40 ॲव्हरेज टोटल राहिलंय, आणि आपण बघतोय की जर का तसा प्रयत्न झाला, खराब सुरुवातीनंतर सुद्धा संधी आहे, जर का 30-35 धावा इथे उभारल्या तर गोलंदाज अशा आहेत या टीमकडे ज्या धावाही वाचवू शकतात, त्याहीपेक्षा ही मॅच बनवू शकतात. मॅच कोणीही जिंकू देत, अष्टविनायक मोपाडा जिंकू देत किंवा अकोलवाडी, पण प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना करायचा असेल ना तर किमान 30+ धावा होणं फार गरजेचं आहे या मॅचमध्ये. नक्कीच या ठिकाणी धावा होणं फार गरजेचं. संघर्ष, तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य आहे आणि ते संघर्ष दाखवता अष्टविनायक मोपाडा. आता संघर्ष दाखवण्याची वेळ अकोलवाडीवरती आले, परंतु काय चुकी केली जाते. आर्यन मालुसरीला टाकलं 3ऱ्या क्रमांकावरती, पूर्ण फनफुटला आले, त्यानंतर जागा बनवण्याचा प्रयत्न ज्यांनी हेरला गोलंदाज आपण पाहतो राज सोनावणेनं, आणि त्यानंतर अगदी एक्स्ट्रावरती फेकलेला चेंडू गेल्या पावली फलंदाज आर्यन होतोय माघारी. म्हणतो चेंडू जर का खराब येत नसतील ना तुम्हाला ते बनवावे लागतात. खराब चेंडूवरती मोठे फटके, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल, या प्लॅनिंगनं बॅटिंग झालीच नाही, आणि आपण बघतोय की प्रत्येक चेंडू मला मोठा फटकाच मारायचा आहे अशा मनस्थितीमध्ये विकेट सुद्धा गमावल्या. धावाही कमी आहेत. दुसरं षटक सुरू आहे. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 2-7 अशी स्थिती पाहायला मिळते धावफलकावरती. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज, कारण क्रिकेट मित्रांनो षटकार चौकारांचा नाहीये, तर प्रत्येक वेळी जर गोलंदाजी धारदार असेल तर तुम्हाला कलात्मक फटके लगावून तुम्हाला धावफलक ठेवावं लागतं, परंतु अति काही संकटात नाही. प्रथम पवार बाद झाला, त्यानंतर काय केलं या मैदानावरती केलं जातंय.
बघा द्विधा मनस्थितीमध्ये आले होते. आधी कॉल दिला होता अजयने की धाव होईल, परंतु तदनंतर पुन्हा एकदा स्वतःने नाकारलं गेलं आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. नाजूक स्थिती आहे थोडीशी. आता कालची आठवत असेल अंकित मालुसरे मॅच की जाताडे टीमनं फक्त धावा केल्या होत्या 16 2 ओव्हरमध्ये, तदनंतर 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा केल्या 47 आणि 63 धाव्यांचं टार्गेट सेट केलं सोमाटणे अगेन्स्ट खेळ करत असताना. ते सोमाटणे संघाला त्या टार्गेटापर्यंत पोहोचलं नाही. म्हणजे हेच तर नाव क्रिकेट आहे. कधीही काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये. आता प्रयत्न करावा लागेल, मोठी कंबर कसावी लागेल अक्कलवाडी टीमला, कारण फक्त धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 8 या धावसंख्येवरती. अक्कलवाडी संघाच्या जर का 30+ धावा झाल्या तर या संघाचे पुरस्कर्ते वासुदेव जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्यांनाही ठाऊक आहे जर का तितक्या धावा झाल्या तर गोलंदाज असे आहेत की संघर्ष करतील. त्यांचाही प्रयत्न मॅच बनली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर 8 धावा आहेत, 2 विकेट गमावल्या, 2 षटकांचा खेळ संपलाय. हवी झालाय पुरता या मॅचमध्ये अष्टविनायक मोहपाडा. मी राजे वाकरुल आणि वरदविनायक आसरेवाडी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. गोलंदाज ओमकार गायकवाड तिसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. अगदी तिसरी ओव्हर ही निर्णायक असते गोलंदाजीवरती. कॉल करत असताना पंचांचा लेग बाईज असल्याचा विचार येतोय. अविनाश पारंगे सर, लेग पंच नरेश म्हात्रे सर पाहायला मिळतात आणि त्यांनी सांगितलंय की एक लेग बाईजची असलेली धाव मिळते त्या अक्कलवाडी संघाला. ओमकार गायकवाडसाठी प्रत्येकी 500-500चं कॅश प्राईज झालंय लगातार 3 विकेटसाठी. अक्षय गायकवाड आणि धनंजय शिंदे यांच्याकडून 9 धावा आहेत धावफलकावरती अंकित. मॅच मध्ये तिसरी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये निर्णायक तिसरं षटक असतं. त्यापेक्षा अगदी विचार करण्यासाठी जे प्रमोट केले जाताना 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरचे खेळाडू हे निर्णायक खेळ करावा लागतो. परंतु आता प्रयत्न केले जात आहेत. जिथे चुकी होते डीप स्क्वेअर लेग मध्ये असं वाटलं की चेंडू आडला जातोय की काय, परंतु रितेश मोरे बऱ्याचशा मैदानावरती प्रथम ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेस रितेशने डावाला पुढे नेलंय आणि तेच दाखवत असताना ठोकतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा चौकार. 4 धावा त्या ठिकाणी येत आहेत आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होती 13 धावा आहेत धावफलकावरती. सर्वोच्च ज्या संघाची धावसंख्या असेल ना तो संघ थेट 3ऱ्या फेरीमध्ये असेल सुरुवातीच्या 10 संघांमधून, या गटातून सी गटातून, कारण 3 गटांचा समावेश आहे. वयाल संघानं 48 उभारल्या होत्या, तदनंतर अगोदरच्या मॅचमध्ये 41. इथेही धावा कमी आहेत. याचा अर्थ सद्यस्थितीला वयाल संघाला संधी आहे, पण त्यानंतर अजून 2 मॅचेस बाकी आहेत. आणि जर आपण विचार केला ना तर धावांचा पाठलाग बिलकुल सोपा नाही आहे. पहिला सामना पहिल्यांदा बॅटिंग करताना वयाल संघाने जिंकला, दुसरा सामना जिंकला तो पहिल्यांदा बॅटिंग करताना पोसरी संघानं, आणि 3ऱ्या मॅचमध्ये बॅटिंग करतो अक्कलवाडी संघ. परिस्थिती खराब आहे, पण वासुदेव जाधव यांनी सांगितले तुम्ही फक्त 30+ करा की या धावाही तुम्ही रोखू शकता, आणि तसा आत्मविश्वास त्यांनी दिलेला आहे. 13 धावा आहेत धावफलकावरती. 2 विकेट गमावल्यात. रितेश मोरे आणि अजय मालुसरे जोडी मैदानावरती खेळ करते. या दरम्यान रितेश माळी वावेकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत असेल. त्यांना विनंती करूयात की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. मागच्या बाजूला बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूने वाटचाल केले. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? स्टॉप तर केलंय चेंडूला. एक तर खरं तर आपण बघतो या ठिकाणी भरपूर अंतर कापायचं होतं, पण फलंदाज लेझी राहिले फलंदाज लेझी राहिले. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय तुम्ही जर का लेझी राहिलात ना तर पुढच्या टीमचं काम इझी होतं. डीप स्क्वेअर लेग पासून क्षेत्ररक्षक धावत लॉंग स्टॉपला गेले. इतका अवधी होता की 4 धावा धावून पूर्ण झाल्या असत्या, पण तुम्ही दैवावरती विश्वास दाखवला. आणि आम्ही नेहमी म्हणतो दैवावरती विश्वास दाखवण्यापेक्षा कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत. 3 धावा जरूर आल्या. अजयने विकेट सॅक्रिफाईस केली रितेश मोरेसाठी. अजून एक धक्का मिळतो आणि धावफलक पोहोचलंय ते 3/16 या धावसंख्येवरती. नक्कीच 3/16 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय. कारण तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही, कारण कष्ट हे करावेच लागतात. ते कष्ट करण्याची वेळ दोन्ही टीमवरती आल्या. थोडासा धावांवरती थांबवण्याचं काम केलं, परंतु रितेश एका बाजूने एका एंडनं खेळ करतोय तर स्ट्रायकरवरती रितेशला आणण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर धाबांवरती 3 धाबा आल्या आणि 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती मार्केट एंड कडनं मार्ग करण्यासाठी ओमकार गायकवाड या गोलंदाजाला आपण पाहायला मिळतो. इथून पुढे आता सुरू झालाय खेळ अगदी व्यवस्थित अक्कलवाडी संघाचा. धाबा येत आहेत, संघर्ष सुरू झाला तो अक्कलवाडीचा. हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट केलाय. सिलिमिडान मधून चेंडू ट्राय बॉलवरती, या बॉलवरती शॉर्ट मिड विकेट जवळ चेंडू पकडलाय आणि या बॉलवरती पंचांनी सांगितलंय अगदी खेळाडू सुरक्षित, गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्याला माहिती आहे एक धाव आता सोन्याच्या भावासारखी झाली आहे, कारण एक धाव जर घेतली तरच एक फायटिंग स्कोर उभारू शकेल. षटकार चौकार मी आधीच उल्लेख केला, क्रिकेट हा षटकार चौकाराचा खेळ नाही आहे. तुम्हाला सिंगल डबलला परिवर्तित करणं फार गरजेचं असं. 2 ओव्हर खऱ्या अर्थानं अंकित गाजवल्या त्या अष्टविनायक मोपाटा टीमनं त्यांची बाजू भक्कम ठेवली, परंतु 3ऱ्या
ओव्हरमध्ये धावा येतात त्या अक्कलवाडी संघाला. टोटल धावा संख्या झाल्या ती 18. राहुल, मी JWR ट्रॉफी ओवल्याची स्पर्धा बघितली होती, बॉस फायटर ओवल्याची स्पर्धा. जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधात टिंबिवली अशी मॅच होती. 6-17 अशी स्थिती होती, पण 9व्या क्रमांकाचा फलंदाज बॅटिंगला आला. सिंगलला डबल, डबलला टिबल, सिंगल डबल चालू ठेवल्या. कसं बसं का होईना 45+ झाले 5 षटकात आणि बामणडोंगरी संघाला त्यांनी अगदी 30+ सुद्धा करू दिले नव्हतं. हे क्रिकेट आहे, कॅल्क्युलेट बॅटिंग करावीच लागेल. लेग बाईटच्या साह्यानं या ठिकाणी धावा मिळतील. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 3/19. 3 फलंदाज बाद 19 धावा आहेत धावफलकावरती. तोच प्रयत्न सुरू आहे. खरं तर या मॅचमध्ये कसं बसत 30+ झालं पाहिजे, जेणेकरून धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर थोडं का होईना वाढवता येईल. गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल. रितेश मोरे आणि विराज पवार अजून एक षटक यानंतर बाकी आहे. 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. 19 धावा आहे धावफलकावरती. नक्कीच अंकित पाहतो 19 धावा, कारण डे नाईटच्या शृंखलेमध्ये अगदी घाईमध्ये सामना सुरू होतो. त्यानंतर तुम्हाला वेळेचं बंधन असतं, त्या वेळेमध्ये कंप्लीट करायला लागतात तुमची षटकं आणि त्याचा विचार करता थोडासा प्रेशरमध्ये आलाय ते दोन्ही संघ. पाहूया 19 धावा आहे धावफलकावरती. राईट आर्म द विकेट ना. हा चेंडू अटॅकर आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. डीप केले आणि डीप मिड विकेटच्या आधी मधोमध चेंडूला अडवलं जातं. 1 धाव कंप्लीट. काय होत आहे आता, नशिबाचे दरवाजे खुले होत आहेत अकुलवाडी संघाचे. अगदी कलेक्शन करायला पाहिजे होतं. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग आणि पंच सांगतायत पंजा पंजा पंजा. आम आदमी के साथ पंजा आलाय. पंजा आलाय कारण दोनही 5 धावा आहेत. रितेश 5 धावा आहेत. दोनही फलंदाज 1 धाव घेऊनच त्या एंडला होते आणि त्यानंतर चेंडू सुटला होता आणि तिथून पुढच्या धावा आहेत ना त्या बाईकच्या ग्राह्य धरल्या जातात. पाणी न्या मैदानावरती. हा नशिबाचा पंजा आला. आता 3 मध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा आल्या धावफलकावरती. विराज पवारकडे ती गुणवत्ता आहे जो मोठमोठे फटके मारू शकतो आणि संकटात ज्या वेळेला प्रथम पवार निराशा करतो, अजय आर्यन अपयशी ठरतात, रितेश स्ट्रगल करतो, अशा वेळेला विराजनं स्वतःला सिद्ध केलंय. आणि इथेच जर पाहिलं ना इथून पुढे किमान 2 मोठे फटके या मॅच मध्ये परत घेऊन येतील ते आबी 11 जय हनुमान अकोलवाडी टीमला. लगातार 2 षटकार, त्याहीपेक्षा 2 षटकार कसेही आले या शेवटच्या षटकात तर 1000चं कॅश प्राइज असेल. लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात. शिवाजी महाराज, अशोक सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे विचारवंत काय येत नाहीत. जेव्हा विचारवंत अंगात येतील ना तेव्हा भारत देश जगावरती राज्य करेल. आणि आपण बघतोय ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत रायगडच्या या पावन नगरीत मी तर म्हणेन रायगडच्या क्रिकेटची ही पंढरी आहे मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेली ही मैत्री ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बघा इकडे अबी 11चे संघमालक आमचे वासुदेवजी जाधव यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 आणि बॅक टू बॅक 3 षटकार आले तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक अक्कलवाडी टीम. विराज पवार स्ट्रायकर यांना असेल यात शंकाच नव्हती. 3 षटकांचा एकच धाव मिळाली होती आणि त्यानंतरच्या 22च्या 4 धावा, याचा अर्थ विराजने फटका प्ले केला होता. 24 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचं षटक बाकी आहे आणि राजेश सोले गोलंदाजीला येतोय. जुना जाणता अनुभवी हा गोलंदाज, पण आता तो विचार न करता आपलं टॅलेंट सिद्ध करावं लागेल हे दोनही फलंदाजांना. नक्कीच आता त्याला टॅलेंट सिद्ध करावं लागेल. मुरलीला गोलंदाज परंतु पाहूया त्याच्या पुढे युवा फलंदाज आहे विराज पवार. वाईट यॉर्कर बघा ऑफ स्टिक द ऑफ स्टंप चेंडू फेकला जातोय या बॉलवरती
अगदी वेगाने विकेट किपर धावत आल्याने रनआउटची विकेट. ऑफ स्टिक द ऑफ स्टंप लागली भन्नाट वेग. वाईट ऑर्कर टाकण्याचं काम केलं गेलं या बॉलवरती. लाईन पिक करण्या अगोदर चेंडू लँड झाला गेला आणि तंदर विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी 24 धावसंख्येवरती अजून एक धक्का मिळतोय तो टीम अष्टविनायक मोपाडाला. थँक खूप चांगली आहे आणि आपण बघतोय विराज पवारला या ठिकाणी बाद व्हावं लागलं. रितेश मोरेसाठी विकेट सॅक्रिफाईस झाली आणि ते डॉट बॉल येतो धावफलक स्थिरावलंय ते 24 या धावसंख्येवरती. कीच 24 वरती थांबवलं गेलंय. जुनं ते सोनं आपण नेहमी म्हणतो ना, तसं जुनं खऱ्या अर्थानं राजेश शोले आहे. जुनं ते अगदी सोनं आणि ते दाखवत असताना पेश करत असताना अगदी भन्नाट गोलंदाजी आता होताना पाहायला भेटय. अगदी रितेश साठी सॅक्रिफाईस केली आहे विकेट, परंतु का केली सॅक्रिफाईस हे विचार करत असतील आता अकोलवाडीचे प्रेक्षक ते विराजसाठी. कारण जर धाव घेतली नसती स्ट्राईक रोटेट झाली असती, सिंगल डबल परिवर्तित करायला पाहिजे होतं, परंतु आता गेले वेळ निघून अकोलवाडीची. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाव आहेत ते फक्त 24. या दरम्यान जितेश माली यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. राहुल, मला हेच कळत नाही की आणीबाणीची वेळ आहे, अशा वेळेला बॅटचे मुकडे का बंद आहेत, बॅट खुली का सोडत नाही रितेश मोरे. त्याहीपेक्षा विराज पवारला धावचित बाद करणं, अजय मालुसरेला विकेट सॅक्रिफाईस करण्यास त्यानं भाग पडला आणि स्लॉग ओव्हरच्या षटकात जर अशा पद्धतीची बॅटिंग राहिली तर मी म्हणेन खराब कामगिरी आहे ती अकोलवाडी टीमकडून. नक्कीच अगदी जाल्यामध्ये भोवऱ्यामध्ये अडकवलं जातं अष्टविनायक मोपाडे टीमच्या गोलंदाजांचा बोलबाल आता पाहायला मिळत आहे. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल राजेश शोले जे गोलंदाज आहेत आणि अगदी बॅटिंगसाठी रितेश नॉन स्ट्रायकरवरती सुदेश मालुसरे युनिट क्रमांक 6 वरती त्याला पाठवण्यात आलं गेलं आहे. शेवटची आता बाकी शिल्लक राहिली चेंडू 2 मध्ये आता किमान एखाद मोठा फटकाला तर निदान फायटिंग स्कोर तरी नसला तरी एक गोलंदाजाला संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते. बाउन्सिंग ट्रॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय आणि पंचाने बोट उंच केलाय की खेळाडू होईल या बॉलवरती बाद. 1 बाउन्सचा इशारा देण्यात आलेला आहे. आपटी बार टाकला सुदेश येतो स्ट्रायकर एंडला. शेवटचा चेंडू आता बाकी असेल. 26 वरती धावफलक स्थिरावलाय. 26 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकातील लाजवाब गोलंदाजी, केवळ 2च धावा खर्च केला. असं वाटलं होतं की शेवटचं षटक महाग ठरेल, खरं तर फायदेशीर असेल अकोला टीमला, पण तसं घडलं नाही. रणनीती चुकली आणि इथे आपण बघतोय की धावचीत ज्या विकेट गमावल्या त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होताना. नक्कीच आपण नेहमी म्हणतो ना 11 खेळाडू घेऊन मैदानावरती खेळ करायचा लागतो आणि त्याचा जो 11 मध्ये आपल्याला खेळ गेला आणि का म्हणून घेतला याचं प्रात्यक्षिक दाखवायला पाहिजे होतं. ते प्रात्यक्षिक दाखवलंय. ते गोलंदाजी करणारा अष्टविनायक मोपाडा टीमनं पायानं अडवण्याचा प्रयत्न. शेवटचा चौकार आता नशिबाचा येईल का, आणि या ठिकाणी येतोय शेवटचा चौकार. आधी जर आणखी सिंगल डबल घेतले असते तर कदाचित अजून धावा आल्या असत्या 30+ तुमचं जे म्हणणं
बिलकुल सोप्या नसतील त्या अभि 11 जय हनुमान अक्कलवाडी टीमसाठी. जय हनुमान अक्कलवाडी या संघ मैदानावरती खेळ करतोय. टॉस जिंकलाय वरद विनायक आसरेवाडी या टीमनं. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की राजे वाकरुल निखिलच्या नावानं मैदानावरती खेळ करेल. निखिल 11 राजे वाकरुल आणि त्यांच्या विरोधात अनिकेत दादा निकम यांचा वरद विनायक आसरेवाडी. 24 मध्ये 31चा पाठला करायचे, पण या सत्रात काय घडेल हे ऐकवतील अजिंक्य बौड. त्या अगोदर आपण सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अरुणजय गायकवाड यांचे सुपूत अक्षय गायकवाड आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. अक्षय गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. यानंतर धनंजय शिंदे यांचाही सन्मान केला जाईल. त्याचबरोबरीने शैलेश शिंदे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. चोवीस चेंडू 31चा पाठलाग त्या ठिकाणी करायचे. धनंजय शिंदे यांचा सन्मान केला जातोय. यानंतर शैलेश शिंदे यांना मी विनंती करतोय की आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. या आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. साईराज सिक्युरिटीचे मालक नंदू झिंझोरे यांच्याकडून शुभेच्छा येतात. नंदू झिंझोरे आपलंही स्वागत असेल. त्याचबरोबरीने मारुती वाघ या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचंही स्वागत असेल मैत्री ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. चला या ठिकाणी आपण पाहतोय 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 31 या धावसंख्येची. धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल, परंतु अकुलवाडी टीमची जर आपण गोलंदाजी पाहिली तर कित्येक मैदानावरती त्यांनी अगदी या छोट्या धावसंख्येचा डिफेन्स करत असताना आपण त्यांना कित्येक मैदानावरती पाहिलंय. गोलंदाजी हे त्यांचा अस्त्र राहिलंय आणि जर या मॅच मध्ये जिंकायचंय तर सुरुवातीपासून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकापासून एकच निश्चय की धावा वाचवणं. जर धावा वाचल्या या पहिल्या षटकामध्ये तर धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं कठीण होऊन बसेल अष्टविनायक मोपाडा टीमला. परंतु राहुल शिर्के एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याच्यासाठी कॅश प्राईज आशिष जाधव यांच्या माध्यमातून लगातारचे 3 षटकार आले तर 2000 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. अक्षय गायकवाड ज्यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. पहिलाच बॉल दमदार स्ट्रोक डोपे टेकून गुडघे टेकून या पटक्याला खेचलं ऑन साइड मध्ये डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला तर धावा जर वाचवल्या ना तर या धावा डिफेन्स होऊ शकतील, परंतु धावा वाचवण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. 2 मोठे फटके बरंच काही सांगून जातील आता अकुलवाडी संघाला. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 22-21 ची आवश्यकता आहे. अजिंक्य धावा जमवण्यासाठी भरपूर पर्याय होते, ते पर्याय वापरले नाहीत अक्कलवाडी टीमनं. पण धावा वाचवायच्या असतील ना तर तुम्हाला विकेट शिवाय पर्यायच नसतो आणि त्या विकेट जर का आल्या नाहीत तर धावा वाचवणं फार कठीण होईल. हलक्या हाताने स्टिअर केलं, 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, चेंडूची फेकी थेट कलेक्शनच होत नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतोय, दैवावरती विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावरती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. डायरेक्ट हिट होईल अपेक्षा होती, जर का कलेक्शन झाला असताना तर संधी होती.
फलंदाजाला बाद करण्याची आणि जोपर्यंत विकेट येत नाहीत ना तोपर्यंत बिलकुल या मॅच मध्ये नसेल अकुलवाडी संघाला विजयाची संधी. आणि लवकर ही मॅच संपवण्याचा प्रयत्न आहे तो अष्टविनायक मोपाडा टीम कडून. राहुल शिर्के बहुचर्चित आहे या मोसमात, चांगल्या टच मध्ये हा खेळाडू. ऑन साइडला गती कमी आहे, सुदेशकडे गतीच दिसून येत नाहीये. पहिल्या चेंडूपासून अगदी धीम्या गतीने चेंडू जात आहेत, वेगच नाहीये. आणि अशा वेळेला आपण बघतोय की आक्रमण जारी आहे, त्या अष्टविनायक मोपाडा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 16 या धावसंख्येवरती. 16 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या आता निर्णायकारक 20 चेंडू आणि 15 धाव संख्येची विजयासाठी गरज आहे. सुदेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार आणि पुन्हा एकदा काय फटका लगावला आपल्यातून. लाजबाब फलंदाज राहुल शिर्केच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक, षटकार. एक धाव त्या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने पहिलं षटक संपलंय. 23 धावा खर्च केल्या गोलंदाज सुदेशने आणि या षटकातच मॅचचं चित्र आता स्पष्ट झालंय. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 8 धावसंख्येची गरज आहे. खरं तर आपण उल्लेख केला तर 30 धावा झाल्या तर संघर्ष होईल, पण राहुल शिर्के ऑस्ट्रेलियन स्टाईलनं मैदानावरती उतरला. त्याला ठाऊक होतं जर का एकाच 2 निर्धाव चेंडू जरी आले ना दडपण झटपट वाढेल. आणि त्याहीपेक्षा त्याने जो त्याचा नैसर्गिक खेळ होता, अगदी नॅचरल अप्रोच त्यानं दाखवला आणि आपल्या अंदाजात वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं ऑस्ट्रेलियन फलंदाज ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात ना त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्यांनी फटकेबाजी केली. स्वीपचे फटके, ऑन द राईटचे फटके, खडे खडे फटक्याने आपण बघतोय या घरच्या मैदानाचा त्याच्याकडे भरपूर अनुभव आणि त्याचा फायदा करत असताना पहिल्या षटकातच त्यानं हा सामना खुला केला आहे तो अष्टविनायक मोपाडा टीमसाठी. त्यापेक्षा मी म्हणेन की सुरुवातीला दडपण होतं अकुलवाडी टीमवरती आणि तेच दडपण त्याचाच विचार केला फलंदाज राहुलनं. जर इथून आपण आक्रमण केलं तर या मॅच मध्ये आपण या सामन्याला खुला करू. आणि दमदार स्ट्रोक येतोय स्ट्रेट ड्राईव्हचा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं शिवा ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अफलातून अफलातून अविश्वसनीय वन मॅन शोर